आवडती देवा हिची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावे माया संसाराची ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान पांडुरंगा करू प्रथमाला पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका यदक्षरमणाख्यैयानन्दं सेवेयं श्रीमन्निवृत्तिनाथेत ख्यातमं दैवतं आश्रयेत अलक्षत्रिशैलेचे वायुलोके गुरुडः ओंकार ज्योतिरूपायाधिनाथं च रूपिणं यथोक्तरूपिणं शम्भो निर्गुणं गुणरूपिणं भक्तवत्सल महानंदम शिवगोरखं नमाम्यं हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठल विठ्ठल
हिची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेवले अनंते तैशीची राहावे चित्ते असू द्यावे समाधान वैराग्य परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्वाचा अतिशय प्रासादिक भगवान श्री परमात्म्याला आवडणाऱ्या भक्तीचं चिंतन करणारा अत्यंत गोड असा पाठातला परिचयाचा अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेकरिता आपल्या समोर घेतला आहे आणि गायलेला आहे. परम पावन असलेलं एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक संस्थान परम पूज्य श्री सद्गुरु 1008 हरिपुरी महाराज यांच्या 102 म्हणजे शताब्दी पूर्ण झाल्यावर पुन्हा दुसऱ्या शताब्दीकडे या संजीवन पुण्यतिथी सोहळ्याची वाटचाल आहे. 102व्या वर्षी चालू असलेला हा उत्सव श्री क्षेत्र नामदापूर या उत्सवाच्या निमित्ताने आजची जी माझ्याकडे आलेली कीर्तनाची सेवा या कीर्तनाच्या सेवेच्या निमित्ताने महाराष्ट्रातली वारकरी संप्रदायाची फार मोठी मंडळी आज युगायुगाने भेटीचा योग आला. त्यामध्ये ज्यांची आपण पहिल्यांदाच गोड अशी चाल ऐकली नवे नवे मी रूप पाहता सुद्धा त्यांना म्हणायला लागलं. त्याचं कारण नेहमी ऐकायला आवडतं आणि ते खूप कमी लोकांचं. त्याच्यातलं महाराजांचं नेहमीच गेल्या 25 वर्षापासून महाराज मी जेव्हा कीर्तनकारी नसेल तेव्हापासून त्यांच्या गाण्याचा बघतो. रामानंद महाराज धाले रोजी एकदा त्यांच्यासाठी जोरदार कार्य आपल्या परिसराचं ते वैभव आहे, तुमच्या भागाचं वैभव आहे आणि वारकरी संप्रदायाचं महाराष्ट्राचं अत्यंत गोड असं नाव आहे. त्याचबरोबर त्यांना गाण्याची साथ करणारे आमचे खानदेश रत्न रवी महाराज पवार, रवींद्र महाराज पवार अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे. काही जोड्या आहेत महाराष्ट्रामध्ये, तशी ही सुपरस्टार जोडी आहे. हो 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 हो. कारण सध्या देशात एक जोडी प्रसिद्ध आहे, नरेंद्र आणि देवेंद्र आहे की नाही. ही भारताच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाची जोडी आहे. तशी गायन शास्त्रातली रामानंद आणि रवीनंद ही एक प्रसिद्ध जोडी आहे आणि त्यांना पखवाजाची साथ ज्यांनी केली आहे. पखवाजातलं फार मोठं नाव आळंदी क्षेत्रामध्ये ज्यांची फार मोठी साधना आहे, अनेक विद्यार्थी ज्यांच्याकडनं घडत आहेत, त्यांचा हात बघितल्यावर थरकाप आपलाच होतो. आमचे व्यंकटेश महाराज फड, त्या सगळ्यांसाठी जोरात टाळी वाजा महाराज. आणि ही मंडळी गायनाच्या साथी करतायत. नारायण महाराज आहेत, शिवाजी महाराज आहेत, दिगंबर महाराज संहिता वाचक आणि आमचे दिलीप महाराज खास बसलेले आहेत. भागवताचार्य ज्यांच्या मुखातून आपण भागवत श्रवण करताय सुधाकर महाराज आहेत. ग्रामस्थ मंडळी, वारकरी मंडळी, सर्व पंचक्रोशीतील भाग्यवान मंडळी आदी करून सर्व ग्रामस्थ, सत्ता कमिटी, ही उत्सव कमिटी, हरिपुरी महाराजांवर प्रेम करणारी सगळं भक्त परिवार, सर्वांना धन्यवाद. कुणाचं नामनिर्देश चुकून राहिलं असेल, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, श्रोते, सज्जन, आबालवृद्ध, माता भगिनी सर्वांना विशेषत्वाने धन्यवाद. विशेष उपस्थिती नरसी नामदेव महाराज संस्थानचे उपाध्यक्ष आमचे नारायणराव खेडेकर साहेब विशेषत्वाने आज कीर्तनाकरता माझ्याबरोबर उपस्थित आहेत. अर्थात त्या संस्थांची मोठ्या प्रगतीमध्ये त्यांचा वाटा आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी नतमस्तक. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया
हिची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. सोबदार एकच काम करायचं, त्या पुरीवाल्यांना बोलू द्यायचं नाही. तुम्ही तिथं लक्ष ठेवायचं, बोलायचं नाही, म्हणा पुऱ्या लाटायच्या फक्त, है की नाही. हरिनाम ऐकत पुऱ्या लाटायच्या, है की नाही. बडबड करत नाही लाटायच्या. कोणी पुरी लाटणारे बोलू नका. शाबास. रामकृष्ण ही सर्वांना महत्वाची सूचना आहे. आपल्या इथं जे आज कीर्तनासाठी आलेले आहेत ते फार महाराष्ट्राचं फार मोठं वैभव आहे. आमच्या खानदेशचं वैभव आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष आहेत. आपल्या सप्ताचं कुठेही नाव खराब होऊ नये. अतिशय सुंदर आपल्याला आज ज्ञानदान ऐकण्यासाठी मिळेल. सर्वांनी शांत चित्ताने पुरी लाटा, कोणी बोलू नका. विठाला विठाला हिची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा अत्यंत गोड अभंग आहे. भगवान परमात्म्याला आवडणाऱ्या भक्तीचं चिंतन, परमात्म्याला आवडणारी भक्ती महाराज या अभंगामध्ये प्रतिपादन करतात. एखादी गोष्ट आपल्याला आवडते, आहे की नाही. प्रत्येकाची आपल्या जीवनातली आवड शैली वेगळी आहे. आवडीचा विषयही वेगळा आहे. समजा एखाद्याच्या आवडीचा विषय गाणं असू शकतं, एखाद्याच्या आवडीचा विषय वादन असू शकतं, एखाद्याचा आवडीचा विषय वक्तृत्व असू शकतं, एखाद्याचा आवडीचा विषय व्यवसाय असू शकतो, एखाद्याचा आवडीचा विषय समाजसेवा असू शकतो, एखाद्याचा आवडीचा विषय राजकारण असू शकतो. पण मला गाणं आवडतं असं जर म्हटलं तर मला जे गाणं आवडतं ते गाणं ज्या गायकाच्या आश्रयत आहे तो गायक आवडतो. गाणं आवडतं म्हणजे काय आवडतं? माझ्या आवडीचं गाणं ज्या गायकाच्या आश्रयत तो गायकच आवडतो. पखवाज वादक, पखवाज आवडणं म्हणजे पखवाज वादकच आवडणं. कीर्तन आवडतं, तुम्हाला कीर्तन आवडतं म्हणून आला की नाही. मग कीर्तन आवडतं याचा अर्थ तुम्हाला अपेक्षित असलेलं कीर्तन ज्या कीर्तनकाराकडे आहे व्यक्तिगत तो कीर्तनकार आवडायला लागतो. म्हणून कीर्तनाच्याही आवडी वेगवेगळ्या आहेत आणि म्हणून कीर्तनाचे श्रोतेही वेगवेगळे आहेत. मग पुन्हा एकदा ऐका, गाणं आवडतं म्हणजे जर गायक आवडत असेल, वादन आवडतं म्हणजे जर वादक आवडत असेल, कीर्तन आवडतं म्हणजे कीर्तनकार आवडत असेल, तर देवाला भक्ती आवडते याचा अर्थ भक्त आवडतो. भक्ती आवडते याचा अर्थ भक्ती स्वतंत्र नाही, ती भक्ताच्या आश्रयित आहे. म्हणून देवाला आवडणारी भक्ती ज्या भक्ताच्या आश्रयित आहे देवाला तोच भक्त आवडतो असा जगद्गुरु तुकोबारायांचा या अभंगामध्ये दावा आहे. तोच हेची थोर भक्ती आवडती देवा म्हणजे हाची थोर भक्त आवडतो देवा. आता पुन्हा इथं एक मुद्दा असा निर्माण होतो, हेच आवडतं म्हटलं की दुसरं आवडत नाही. साधा सिद्धांत आहे. हे आवडतं म्हटलं एकाच क्षेत्रातलं एक आवडतं म्हटलं की दुसरं आवडत नाही. हा गायक आवडतो म्हणजे दुसरा आवडत नाही, हा कीर्तनकार आवडतो म्हणजे दुसरा आवडत नाही. बरोबर. रात्रीचं कीर्तन फार सुंदर झालं म्हणजे त्याला सापेक्षवादाचा सिद्धांत म्हणतात. एकाला चांगलं म्हटलं की एक आपोआप वाईट ठरत.
मांडलाय. एका म्हणता भले तुझे सहजची निंदा. एकाला चांगलं म्हणा, दुसऱ्याची निंदा सहजच होते महाराज. 1-2 मिनिटं बाजूला जाऊन बोलतो बरं का, म्हणजे इथंच माईकवरच बोलतो, विषय बाजूला. 2 वर्षापूर्वी एक घटना घडली भारतात. ती बिहार राज्यामध्ये घडली. घटना अशी होती, त्या बिहार राज्यात दंगल झाली. दंगल माहिती आहे ना? दंगल का झाली? तर वृत्तपत्र वाचून दंगल झाली. आता वृत्तपत्र वाचून दंगल होण्याचं काय कारण आहे का? पण त्या वृत्तपत्रामध्ये अशी एक शंकास्पद बातमी छापून आली होती. त्या बातमीचा आशय असा होता, त्या बिहारच्या वृत्तपत्रामध्ये असं छापून आलं होतं, ह्या राज्याचे अर्धे आमदार गाढव आहेत. आणि त्या बिहारच्या वृत्तपत्रात ते बातमी वाचले, सगळे सुटले. सर्वच आमदारांचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर, कारण कुणाला मेळ लागे ना अर्ध्यात कोण आहे असं. मग दंगल इतकी भयानक झाली, दगडफेक सुरू झाली, गाड्या पेटवणं सुरू झाली, टायर फोडणं सुरू झाली, दुकानं तोडणं सुरू झाली, माणसं मारणं सुरू झाली. अगदी वृत्तपत्राच्या ऑफिस मध्ये जाऊन सगळे टेबल खुर्च्या बाहेर फेकल्या, वृत्तपत्राची होळी केली. अगदी लोकशाहीच्या नियमाप्रमाणे जे दंगलीमध्ये करावं लागतं ते यथार्थ पार पडलं. कुठेही कार्यकर्ते कमी पडले नाही. कार्यकर्ते कमी पडले तर त्यांना कोणी ठेवतही नाही. अगदी त्या संपादकाला धरून त्याच्यावर रॉकेट टाकलं, त्याला पेटवायची तयारी केली, विनंत्या केल्या, काही समजुती केल्या, आणि त्या संपादकाला उद्या माफी मागण्याच्या बोलीवर सोडलं. दुसऱ्या दिवशी त्या संपादकाने जाहीरपणे वृत्तपत्रात माफी मागितली. जाहीर माफी, जाहीर माफी, जाहीर माफी. आमच्या वृत्तपत्राला चुकून बातमी छापली गेली होती. ह्या राज्याचे अर्धे आमदार गाढव आहेत, आम्ही असा गाढवपणा पुन्हा करणार नाही, आणि त्या चुकीची आम्ही दुरुस्ती देत आहोत. खाली दुरुस्ती दिली होती. ह्या राज्याचे अर्धे आमदार शहाणे आहेत. कळलं तर बघा, नाही तर शेजाऱ्याला तरी विचारा. अर्धे शहाणे म्हणजेच अर्धे गाढव, आणि अर्धे गाढव म्हणजेच अर्धे. अमुक एक प्रकारचा भक्त आवडतो म्हणजेच देवाला दुसरा एक वर्ग आहे जो भक्ती करतो पण आवडत नाही. आणि मग भक्ती करून सुद्धा जर देवाला एखादा वर्ग आवडत नसेल तर एक प्रश्न निर्माण होतो देवाच्या चरित्रावर, देवाला आवड निवड असावी का? देवालाही आवडावं नावडावं का? देवाने हे मला आवडतं, तो मला, हा जिल्हा माझ्या आवडीचा आहे असं देव कसं म्हणू शकतो? कारण आवड निवड जर म्हटली देवाने तर विषमता नावाचा दोष येतो, आणि जिथं विषमता आहे तिथं नैर्घृणता येते. मग परमात्म्याला आम्ही असं विषम म्हणू का? आम्ही देव त्यालाच म्हणतो. किंवा तुम्हाला देव कुणाला म्हणायचंय? एक साधा सिद्धांत सांगतो, जो सर्वत्र आहे, जो सदा आहे, आणि जो सम आहे तोच देव आहे. देवाची व्याख्याच आहे, जो सर्वत्र आहे तो देव आहे. सर्वांच्या हृदय दिशी मी अमुकायशी बुद्धिस्फुरे अर्निशी ते वस्तुगामी ईश्वर सर्वभूतानां. अगदी हरिपाठापर्यंत आलं. सर्व
सर्वागती राम नाही का, आणि सूर्यप्रकाशात हे रवी सांगू शकतो. परमात्मा सर्वत्र आहे. तो माझा विषय नाही म्हणून मला त्याच्यात अडकायचं नाही. माझा विषय काय आहे? तो सदा आहे, सर्वत्र आहे, याबद्दल शंका नाही. तो सम आहे, हा माझा महत्वाचा मुद्दा. परमात्मा विषम नाही, त्याला असा आवड निवड नाही. त्याचं चरित्र बघितलं तर ते समतेचं चरित्र आहे. खरं म्हणजे वारकरी संप्रदायाचा इतिहास बघितला आणि वारकरी संप्रदायाचा सिद्धांत बघितला तर तो विषमतेचा नाही, तो समतेचा सिद्धांत आहे. लक्षात ठेवा, वारकरी संप्रदाय निर्माणच समतेसाठी झालेला आहे. 12व्या शतकामध्ये क्रांती झाली. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे शिरोमणी ज्ञानोबाराय वाळवंटामध्ये सगळ्या संत मंडळीला घेऊन या मांदियाळीत उभे असताना या महात्म्याने एक क्रांती केली. काय क्रांती केली? स्वतः कीर्तन करू शकत होते, पण कीर्तन करण्याकरता एका शिंप्याच्या पोराला उभं केलं आणि स्वतः टाळ घेऊन उभी राहिली. ही जी 12व्या शतकात क्रांती झाली ती समतेची क्रांती. तिथं चाल म्हणणारं कोण होतं, पकवाज वाजवणारं कोण होतं, आणि वारकऱ्यांना जीव घालणाऱ्या कोणाची बायको होती, याचा जर विचार केला तर वारकरी संप्रदाय हा समतेचा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय हा जातीयतेच्या पलीकडचा संप्रदाय आहे. पण त्याच्या पुढे जाऊन सांगू, मला माफ करा, जर कोणी जात पाहून कीर्तन घेत असेल तर त्याच्यापेक्षा दुःख ज्ञानोबारायांना कधीच होत नसेल. माझ्या जातीचे हा समतेचा संप्रदाय, यारे यारे हा समतेचा संप्रदाय. खटनट यावे, खटनट यावे, शुद्ध भोवनी 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 उपासना करणारे संत आहेत. जो संत जर समतेचा संदेश देत असतील तर आमचा परमात्मा विषम असेल कसं शक्य? आमचा परमात्मा विषम असणं शक्यच नाही महाराज. अयम निजः परो व्यक्ती गणना लघुचित साम उदार चरिता नाम तु वसुदैव. त्याचं चरित्र उदारतेचं आहे महाराज. नाही 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 नाही, चरणही समय आणि दृष्टी समय महाराज. चरण दृष्टी विदेवली
ज्याचे चरण सम आहेत असा परमात्मा विषम असणं शक्यच नाही. अशा परमात्म्याची दृष्टी विषम आहे. असं कधी घडलं का? माऊलीच्या सोहळ्यात पायी गेलो म्हणून पायाला हात लावला देवाने आणि 500 रुपये देऊन मध्ये घुसलो म्हणून देवाने लुटून दिलं नाही. तो सर्वांना जवळ करतो आणि सर्वांकडे सारख्या दृष्टीने बघतो. त्याची दृष्टी सम आहे, सम आहे. एक माणूस उभा राहिला कीर्तनात आणि त्याने मला सांगितलं, महाराज थांबा, याच्यावर माझा आक्षेप आहे. हा, माझा आक्षेप नोंद आहे याच्यावर. म्हटलं काय? देव सम नाहीये. तुम्ही किती पोवाडे गायले तरी देव सम नाहीये. म्हटलं आता एवढे प्रमाण वाया गेले का? ते म्हणजे मी प्रमाण देतो ना. त्याने प्रमाण दिले. भक्ता राखे पाया आता दोन प्रमाण समोर आल्यावर गोचकाळ्यात पडलो की नाही. समचरण दृष्टी आणि बघता राखे. आता तुम्ही सांगा, समय का तो विषम आहे? हा, समय का विषम आहे? एका जंगलाचा राजा सिंह होता. म्हणजे सिंहच राहतो जंगलाचा राजा. त्याच्या मंत्रिमंडळात काही मंत्री होते. एक माकड मंत्री होतं, एक शेळी मंत्री होती. शेळी म्हणजे बकरी, कळते ना? इकडे बकरीला शेळीच म्हणतात. तो सिंह एक दिवशी सकाळी सकाळी निघाला. मंत्रालयातच निघाला होता. सिग्नलवर त्याला एक शिकार दिसली. त्याने झडप मारली, तेवढी शिकार खाल्ली. कोणी? सिंह, राजाने शिकार खाल्ली, कष्ट केली, तसाच विधान भवनात गेला. निशांमध्ये सगळं अडकलेलं. आणि त्याच्यात एकच प्रामाणिक मंत्री होती, माळकरी होती. ती म्हणजे शेळी बिचारी. तिला इसवण होईना. तिने तोंडाला पदर लावला. पुढे बोलत बसता. आता त्या सिंहाचं लक्ष गेलं. का हो शेळीबाई, तुम्ही तोंडाला पदर लावलाय? बरं, माळकरीची दुसरी अडचण, खोटं बोलता येत नाही. ते म्हणले, साहेब माफ करा, तुमच्या तोंडाचा वास येतो. तुम्ही रात्री काय खाल्लं असेल तर द्या, सकाळी फ्रेश होऊन येत जाईल. तर सगळं लाईव्ह बघतात आता. त्या सिंहाला राग आला, माझ्या तोंडाचा तुला वास यायला लागला काय? जागेवर शेळी खाऊन टाकली. माकडाकडे वळाला. म्हणजे माकडा, खरं सांग, माझ्या तोंडाचा वास येतो. आता हे माकडच होतं. एवढं अक्कल नव्हती शेळीला. तुमच्या तोंडाचा उलट सुगंध सुटलाय. तिला अक्कल नाही, अजिबात वास येत नाही. म्हणजे बावळट, तुझ्या समोर शेळी खाल्ली, तू म्हणतो वास येत नाही. म्हणजे असली लबाडी मला आता नकोय. त्यांनी माकडी खाल्लं. तिसरा मंत्री होता कोल्ह. त्यांनी कोल्ह्याला विचारलं, वास येतो होता माझ्या तोंडाचा? कोल्ह म्हणतो, हा म्हटलं तरी मरतो, नाही म्हटलं तरी मरतो. याचे डोकं फिरलंय. काय करावं? पण कोल्ह हुशार असतं. जे हुशार असतं तेच कोल्ह असतं. ते टिकून राहतं. ते म्हणजे, साहेब तुमच्या तोंडाचा वास येतो का नाही, तो हा मुद्दा महत्वाचा नाहीये. पण मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. मला कुठला सुगंध येत नाही सध्या. मला ऍडमिट होऊ द्या, मला ही सगळी ट्रीटमेंट घेऊ द्या. एकदा सुगंध यायला लागल्यावर मी तुम्हाला रिपोर्ट करतो, वास येतो का नाही. तसं तुमचं झालं तर देवाला सम म्हणावं तर विषमतेचं प्रमाण आहे, विषम म्हणावं तर समतेचं प्रमाण. पण मीच सांगतो, आपल्याला वेळ कमी आहे. 10:30ला सोडायचं होतं, खरं तर 8:30ला म्हणून सुरू केलं होतं. ठीक आहे, थोडंफार वाढू देऊ आपण, काय अडचण नाही. परमात्मा नीट ऐका. क्रिया काय करतो कधीच बघू नका. त्या क्रियेचा परिणाम काय होतो हे बघा. जी जी माणसं क्रियेत अडकतात ती माणसं अपयशी होतात. जी माणसं परिणामाचं अवलोकन करून क्रिया करतात ती माणसं जीवनात यशस्वी होतात. जीवनात क्रियेला महत्व नाही, परिणामाला महत्व आहे.
क्रिया कदाचित सात्विक असू शकते, पण परिणाम त्याचा भयानक असू शकतो आणि कधी कधी भयानक क्रियेतून सात्विक परिणाम असू शकतो. क्रियेत बघू नका. हे बघा, जन्म कुत्र्याचा मिळाला यात अडकू नका, तो पंढरपूरला मिळावा यात अडका. नामदेवरायाची तूप रोटी मिळावी यात अडका. जन्म निर्बुद्ध रेड्याचा मिळाला या क्रियेत अडकू नका. 10 जन्म रेड्याची मिळू द्या, पण एखाद्या क्षणी जन्मात माऊलींच्या सानिध्यात या आणि डोक्यावर हात ठेवून द्या. क्रियेपेक्षा परिणामाला महत्व आहे. आता कळेल तर करी तारीसी करी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी घाली संसारी अथवा. तुला काय करायचं ते, परमात्म्याची क्रियेपेक्षा परिणामाला महत्व आहे. आणि म्हणून परमात्मा पुतणेला मारताना दिसतो. पुतना मारणं ही क्रिया आहे, पण परिणाम पुतणेचा उद्धार आहे, कौसोद्धार आहे, रावणोद्धार आहे. म्हणून परमात्मा कधीही विषम नाही. परमात्मा कुणाचं वाईट करत नाही. तुमच्या डोक्यातून फॅड काढून टाका. परमात्मा कुणाचंच वाईट नाही. कोणताच देव कोणाचं वाईट करत नाही. अलीकडे लोकांना फॅड निघालं. रवी महाराज ते पत्रिका दाखवायचं लई फॅड निघालं. युट्यूबला सगळे व्हिडिओ ते पत्रिकेंचेच असतात. हा ग्रह इथं बसला, तो ग्रह तिथं बसला, इथं झाला, त्याची दृष्टी त्याच्यावर पडली, त्याची युती त्याच्याशी. असं काहीच नाही. त्या ग्रहांना एवढी वेळ नाही तुमच्या नादी लागायला. तुम्ही एवढे महान नाही ग्रह तुमच्या मागे लागा. ग्रह कुणाचेच वाईट करत नाही, देव कुणाचंच वाईट करत नाही. तुम्हाला एक सांगू का, सहज जाता जाता सांगून जातो. रोज बापाची सेवा करा. काय म्हणतो तुम्ही? रोज बापाची सेवा. पत्रिकेतला सूर्य चांगला होईल. रोज आईचा सन्मान करा. पत्रिकेतला चंद्र चांगला होईल. पत्नीला आदराने वागा. पत्रिकेतला शुक्र चांगला होईल. मुक्या प्राण्यांवर प्रेम करा. पत्रिकेतला तुमचा केतू चांगला होईल. गोर गरिबांना मजुरांना सन्मानाने वागवा. तुमचा राहू चांगला होईल. शुद्ध आहार घ्या. रक्तातून तुमचा मंगळ शुद्ध होईल. आणि आयुष्यात खोटं बोलू नका आणि कोणाला फसवू नका. शनी कधीच तुमच्या मागे लागणार. तर देव कस काय कोणाचं वाईट करेल? परमात्मा समच आहे, तो कधीही विषम नाही. फक्त आवडी निवडीचा जर विचार केला तर प्रत्येकाच्या बाबतीत आईला 4 मुलं असले तरी 4 मुलांची आवड वेगळी असते. ज्ञानोबांनी वर्गवारी केली आहे. अर्थ अर्थार्थी नाही का, जिज्ञासू ज्ञानी. अर्थ भक्त, अर्थार्थी भक्त, जिज्ञासू भक्त, ज्ञानी भक्त वर्गवारी केली की नाही? केली की नाही? मोठा मुलगा आहे, प्रसिद्ध कीर्तनकार आहे. 2 नंबरचा मुलगा आमदार झाला आताच. 3 नंबरचा मुलगा आयएस आहे. 4 नंबरचा मुलगा 3 माणसं 3.5 तास शोधतात तरी शक्यतो सापडत नाही. एकाच आईचे 4 मुलं आहेत. फरक आहे की नाही? तसं परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली आणि प्रत्येक जीवाच्या रूपाने तो नटला आहे. तरीही हा जीव त्याचं भजन करत नाही. म्हणून या जीवाबाबत त्याला आवड निवडचा फरक पडला. त्याला वारकरी आवडतो. मला एक माझा एक दिवशी विचार केला महाराज. स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी भावा जन्मा. मी म्हटलं स्वर्गात गेल्यावर कशाला मृत्यू लोकांनी यायचं असेल या लोकांना? स्वर्गात गेल्यावर काही कारण नाही ना, मला सांगा ना. एकदा भारताचा पंतप्रधान झाल्यावर पुन्हा ग्रामपंचायतीचा काय फॉर्म भरायचं काही कारण नाही. झालं ना, तर पीएम झालं, काय पाहिजे तुला? मग स्वर्ग प्राप्त झाल्यावर ही लोक पुन्हा मृत्यू लोकांची अपेक्षा का करतात? मी माझं आत्मचिंतन केलं. स्वर्गातली लोक मृत्यू लोकांची अपेक्षा करतात. ती कोणत्याही मृत्यू लोकांची करत नाही, तर ते महाराष्ट्राच्या मृत्यू लोकांची अपेक्षा करतात. कारण त्यांना ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं म्हणून, त्यांना गाथ्याचं भजन करायचंय म्हणून, त्यांना माऊलींबरोबर वारी करायची म्हणून वारकरी होण्याकरता आणि वारीच्या आनंदाकरता स्वर्गीच्या आम्हाला इच्छिता तिथे. विठाला
थोडेसे 3 भाग सांगतो अजून पुढे जातो. निर्गुणाला वेगळी आवड आहे, सगुणाला वेगळी आवड आहे, संतांना वेगळी आहे आणि माणसांना वेगळी आवड आहे. निर्गुण निराकार परमात्मा एकटा होता बिचाराला, एकट्याला करमलं नाही. आणि एकट्याला करमलं तर तो देव नाही, आणि एकट्याला करमलं तर तो माणूस बी नाही. कोणीतरी जोडीला पाहिजे, आहे की नाही? जोडीला पाहिजे की नाही कोणतरी? एकटं राहणं म्हणजे सजा आहे महाराज. एका आरोप्याला सजा झाली, 10 वर्ष सक्त मजुरी. त्याने अर्ज केला कोर्टात, मला 20 वर्ष सक्त मजुरी द्या, 10 नको. कोर्ट म्हणले पहिलाच आरोपी भेटला तू, 20 वर्ष पाहिजे तुला, फक्त 8 एकच आहे, माझी बायको बी बरोबर राहू द्या. कोर्ट म्हणले तिला सोडून राहणं ही तर सजा आहे, एकटं राहणं सजा आहे. निर्गुण निराकार परमात्म्याला एकट्याला करमलं नाही. आपुलीच आवडी धरुणी खेळिया, आपापणा ते व्याली झोपना कारणे केली बायको, तिने एवढे वाढविले. परमात्मा जगताच्या रूपाने नटले. नटन ही निर्गुण निराकाराची आवड आहे. देव नटले, देव नटला नानपर, देव नटला नानपर, देव नटला नानपर, देव नटला नानपर. कोणी हुलना चरचरी, कोणी हुलना चराचर, नानापुरी माझी या विस्तारले परमावे, हे जगची नव्हे अधवे. जैसे दूध मुराले स्वभावे, तेची दही बीजची झाले तरु, अथवा भांगाराचे अलंकारू. मज एकाचे विस्तारू, ते हे जग. आणि त्या बीजाचा विस्तार म्हणजे जर झाड असेल, दुधाचा विस्तार म्हणजे दही असेल. एका बाईने दूध मुरवलं म्हणून दही झालं ना, एकीने विसळवलं म्हणून मुरवणातून नाही का लोणी झालं, एकीने आटवलं म्हणून खवा झालं, एकीने अर्धच आटवलं, अर्ध आटवल्यावर काय झालं? बासुंदी झालं. एकीने नासवलं, पनीर झालं. पण एक लक्षात घ्या, दूधच पनीर झालं, दूधच खवा झालं, दूधच लोणी झालं, दूधच तूप झालं. आता काय आहे महाराज? गुरुजी, दूधच सगळे पदार्थ झाले, पण त्या दुधात एक तूप नावाचा पदार्थ आहे, तो काहींचा अविनाशी आहे, बाकी सगळंच नाशिवंत आहे. तसे या विश्वामध्ये प्रत्येकामध्ये जीव तत्व ना. हे बघा, एक बघा, राग नका मानू बरं का तुम्ही. एका माणसाने घर बांधलं, फार सुंदर घर बांधलं, पैसा भरपूर होता, 5 कोटी टाकले घरात. काय देखणं घर, 50-50 लाखाचे तर झुंबर, सगळे सेन्सर लाईट, काहीच कमी नव्हतं. पण पहिल्या दिवशी घरात तो झोपला, तो जीव त्याला म्हणायला लागला, तुला देहाला राहण्याकरता घर तू सजवलं, पण माझा राहणारं घर तू पूर खराब केलं. तू या घरात राहशील, पण मला नाही राहायचं या घरात, मला हे घर सोडायचंय. का? तू हे घर सांभाळलं नाही, नको ते खाल्लं, नको ते पिला, अधर्म केला. आता हे घर खराब झालं, तू 1,05 कोटीचं बांधलं, तुला ते घर लखला वासव, माझं घर मला आवडत नाही, मी सोडून चाललो. तो सोडून जाणार नाही. ते आत्मतत्व आहे, तो अविनाशी परमात्मा आहे, ते बाकीच नाशिवंत आहे. म्हणून त्याला नटणं ही स्वतःची आवड आहे महाराज. तो काय नटत राहतो. सगुण झाला, त्याला आवड बदलली, 2 आवड बदलली. सगुणाला एक काय आवडतं? सगुणाला भक्त आवडतो. 12 अध्याय आपण घरी जाऊन निवांत वाचा, नाही का? योमत भक्ता समे प्रिया. प्रिय आहे त्याला. भक्त किती प्रिय आहे हे वेगळं सांगायची गरज नाही, पण मला अजून वेगळं सांगायचंय की भक्त देवाला एकच पट आवडतो,
पण भक्ताचा भक्त लाखपट आवडतो. ते प्राणाई परुते आवडती मज निरुते जे भक्त चरित्राते प्रसंशिती. भक्त बनाल तर देव शोधावा लागतो. भक्ताचा भक्त बनाल तर देव शोधत येतो. म्हणून मला आपल्या गावचा आनंद वाटतो. आपण हरिपुरी महाराजांचे भक्त आहात. आपण हरिपुरीचे भक्त आहात. म्हणून जगन्नाथपुरीचा जगन्नाथ या गावात आहे, लक्षात ठेवा. म्हणून वर्ष इथं चालू आहे. देवाला भक्ताचे भक्त खूप आवडतात. याच्यावर किती सांगू, थोडस खाली जाऊन बोलल्यासारखं होईल, पण तरी सत्य म्हणजे खरं आहे. ते काही चुकीचं नाही. बोलू का मी? का मला देवाचा भक्त आहे बघा, भक्ताचा भक्त किती आवडतो. एक अर्धा मिनिट भाव फक्त माझा समजून घ्या. जनाबाईची सगळी कामं देवाने केली याचे पुरावे आहेत, अभंगही आहेत. एक दिवशी जनाबाईची विणीपणी देव करत होते. करता करता देवाला एक प्राण्याचा प्रादुर्भाव आढळला. पूर्वी केसांमध्ये एक प्राणी असायचा. आता अलीकडे तो तितका आढळत नाही, पूर्वी असायचा. त्याला आमच्याकडे इकडे काय म्हणतात, ऊ म्हणतात का जू म्हणतात, ऊ. देवाला ऊ दिसली. देवाने पटकन काळजीपूर्वक गरम पाणी केलं, जनाईच्या डोक्यात धुतलं, ते उवा सगळ्या पडून गेल्या टापाटापा खाली. पण त्या उवा मोठ्या असतात, पडून जातात. ते ऊला जर मुलगी झाली ना, तिला लीक म्हणतात. ती अशी चिटकून राहते, मुली चिकटच असतात. ती पडत नाही, त्याच्यासाठी देवाने फणी घेतली आणि फणीने त्या काढल्या. त्याच्यासाठी स्पेशल फणी बाजारात मिळाली. पूर्वी खेड्यात फार वातावरण इतकं सुंदर राहायचं ना, सगळी काम आटोपली की दुपारी ओट्यावर एकमेका सहाय्य करू. आता ती फणीतून ती लीक निघाली. मी विनोदासाठी कीर्तन करत, माझा भाव नीट ऐका. अजून त्या लिखेला मुलगी झाली, म्हणजे ऊची नाक, तिला पखाल म्हणतात, अशी पांढरट असते. ती त्या फणीत पण सापडत नाही, तिला हाताने शोधावं लागतं. ती एक जरी राहून गेली तर रात्रीतून सगळी लोकसंख्या जशी असते. म्हणून देव, आता नीट ऐका, हसू नका, एकही पखाल राहू नये माझ्या जनाईच्या डोक्यात. म्हणून एकाग्र झालेला परमात्मा जनाईचा एक एक केस शोधतोय, एक एक केस शोधतोय, आणि एका एका केसामध्ये ती पखाल शोधतोय. माझ्या डोळ्यात खरंच पाणी आलं त्या दिवशी हे वाचल्यावर. मी म्हटलं, सगळं जग ह्या देवाला शोधतंय. कोणी योगातून, कोणी ज्ञानातून, कोणी भक्तीतून, कोणी गाण्यातून, कोणी कथेतून, कोणी कीर्तनातून. सगळं जग याला शोधतंय. हा स्वप्नात सुद्धा जात नाही. सगळं जग याला शोधतंय, हा स्वप्नातही जात नाही. हा जगाचा मालक जनाईच्या डोक्यात उवा शोधतोय. याच्यापेक्षा याचं प्रेम किती महान असेल. त्याच्या डोळ्यात पाणी आलं महाराज. कोणाच्या? देवाच्या. ज्ञानोबांनी देवाला विचारलं, असलं काम करतं तुम्हाला काही वाटत नाही? देवाच्या डोळ्यात पाणी आलं आणि देवाने सांगितलं, ज्ञानोबा, ते ऋण वैपण देखून यांगी मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागी. भक्ताची तनुत्यागी परिचर्या करी देह वैकल्याचा वारा जणे लागेल या शरीरा. म्हणून आत्मबोधाची पांढऱ्या सूर्यदयाते धावे चाले मागे मागे सुख दुःख साऱ्याने भगवंताला भक्ताचा भक्त आवडतो. दोन मुद्दे संपले. संत, संतांना काय आवडतं? संतांना देव आवडतो. इतका देव आवडतो, तुझी आन वाही नगा बहु आवडशी जीवा जीवीची या जीवा ज्यांचा आवडता Akhand
गंज आवडता देव देव आवडतो. चला पुढे, वेळ आपला पुढे झाला म्हणून मला अजून पुढे पटकन सरकू द्या. मला खूप बोलायचं आहे तुमच्याशी बोलण्याकरता 600 किलोमीटर आले. त्यांना देव आवडतो, संतांना देव आवडतो, ही पहिली बाब झाली. संतांना संत आवडतात, ही दुसरी बाब झाली. हो, ऐशी आवडते म्हणा देवा पूर्वा विलासा, संत आवडतात. एक तुम्हाला सांगू का वारकरी संप्रदायाचा सिद्धांत. वारकरी संप्रदायाचा सिद्धांत असा आहे की वारकरी एक संत दुसऱ्या संताला आवडला पाहिजे. नामदेवांना ज्ञानदेव आवडतात, नाथ बाबांना ज्ञानदेव आवडतात, ज्ञानदेवांना तुकोबा आवडतात, तुकोबांना ज्ञानदेव आवडतात. म्हणजे एकमेकाला एकमेक आवडले पाहिजे. म्हणजे आत्ताच नाही बोलत, अलीकडे कीर्तनकारांना आवडत नाही. ही दुर्दैवाची शोकांतिका आहे. एकमेकांना आवडलं पाहिजे. काय समाधिस्थ ज्ञानोबाला एखाद्या धरणेकाराला तुकोबारांकडे पाठवतात आणि तुकोबारा त्या धरणेकारांना ज्ञानोबाची महती सांगतात. ही वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे. एक वाक्य नीट ऐका. ज्याला मोठं व्हायची इच्छा आहे त्याने आजपासून दुसऱ्याला मोठं व्हायचं. दुसऱ्याला मोठं म्हणायला शिका, दुसऱ्याला मोठं म्हणा, स्वतः आपोआप मोठं व्हाल. चला, 2 मुद्दे संपले. शेवटच्या मुद्द्याला हात घालतोय मी. निर्गुणाला 1 आवड, सगुणाला 2 आवडी, संतांना 2 आवडी. नंबर आपलाच आहे. माणसाला काय आवडतं? माणसाची आवड काय? तुमची सर्वांची आवड 3 शब्दात सांगू का मी? म्हणजे विषय लवकर मिटवू. सांगू का काय आवडतं आपल्याला? संसार. यापेक्षा वेगळं काय? अवाढव्य असता बुद्धी, विषय सुखाची परमावधी, जीव तैशी उपाधी आवडे लोकांना. जीव म्हणजे संसार नावाची उपाधी आवडते. आता संसार आवडतो, ऐका, म्हणजे काय आवडतो? संसारात ज्याचा ज्याचा अंतर्भाव आहे ते सगळं आवडतं. संसारातला पती आवडतो, संसारातली पत्नी आवडते, संसारातली मुलं आवडतात, संसारातला पैसा आवडतो, संसारातली स्थावर मालमत्ता, सगळंच आवडतं. माझा एक साधा प्रश्न आहे गरीबाचा तुम्हाला संसारात जे जे आवडतं, तुमचं तुम्ही आता विचार करा. काय म्हणतो मी? संसारात जे जे आवडतं त्याला तुम्ही आवडतात का? एकदा चेक करून पाहना. पण फोन करा उद्या मला. जर हो उत्तर आलं ना, लाख रुपये बक्षीस देऊन जाईल तुम्हाला. संसारात कोणताही विषय आवडू द्या, त्याला आपण आवडत नाही. कितीही मुलगा आवडू द्या, त्याला त्याचा मुलगा आवडतो. हा सिद्धांतच आहे. कितीही पैसा आवडू द्या, त्याला घर बदलणं, पाकिट बदलणं आवडतं. तो राहत नाही. मी अशी माणसं पाहिली, मूर्ख माणसं अशी पाहिली, 100 रुपयाची नवी नोट सांभाळायला 500चं पाकिट वापरतो. अरे वेड्या, ती राहणारच नाही तू. किती अहो काय तुम्हाला सांगू, 2000च्या नोटा निघाल्या तेव्हा मी एकही 2000ची नोट मोडायचं नाही असं ठरवलं. सगळ्या जमा केल्या 2,000 नाविलाजाने एक सुद्धा ठेवली नाही, सगळ्या भरून आलो. त्या दिवशी मला कळालं या दानाची नजर अशा हे राहत नाही. हे आधी सिद्धांत करून ठेवा. मग तुम्हाला बरं झालं, पत्नी आवडते, तिला तर तुम्ही आवडता. किती एक माणूस आमच्याकडे पत्नीवर प्रेम करायचं, सगळं आयुष्य तिच्यावर. त्याने तिच्यावर प्रेम करून आणि तिच्यावर खर्च करून कर्जबाजारी झाला. एक दिवशी नाविलाजाने फाशी घेण्याचं ठरवलं. साडी काढली, फॅनला बांधली, गळ्यात अडकवली, आता स्टूल होता खाली धसला टरणार. बायको आली एकदम, काय करता तुम्ही? त्याच्या डोळ्यात पाणी आलं. कर्ज झालं तुझ्यावर खर्च करता करता, काय दोघांना तोंड दाखवू, त्यापेक्षा मरतो. ते म्हणजे मरण्याबद्दल माझं नाही, एवढी एवढ्याची पैठणी दिसली होती का बांधायला, दुसरी साडी देते थांबा. ही मला 10व्याला नेसायला कामात येईल.
कवनाचे माय बाप सांडोलिया राधा पोरे काहीच तुमच्यावर प्रेम करत नाही. मग मी आता तुम्हाला सांगतो, नीट ऐका. संसारात कोणी कामी येत नाही. पहिली गोष्ट, काळाची बावडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा राजा, सोडविना राजा आणि कसोयरी फुले बरी. तुका म्हणे तुला एका चक्र पाणी, त्याच्याशिवाय कोणी सोडत नसेल तर मग यांना सोडायला काय हरकत आहे? काय म्हणते? त्याच्याशिवाय जर कोणी सोडवणार नसेल तर यांना सोडायला काय हरकत आहे? त्याच्या पुढे मधला मार्ग काढतो. यांना सोडूच नका, हे अशीच राहू द्या. फक्त यांच्यावरचं प्रेम काढा आणि देवाला लावा. संसारावर जे प्रेम गुंतून पडलं ना, ते संसारावरचं प्रेम काढा. कळतंय का तुम्हाला? कांदे लावतो ना आपण, इकडे कांदे लावत नाही, त्याच्यामुळे आमच्याकडे बघा रवी महाराज कांदे, रोप इकडचं उपटायचं इकडे लावायचं. या से उखाणण्यावर या लगाना. मग संसारावरच प्रेम काढा आणि परमात्म्याच्या चरणावर लावा. एक जण तुकोबारांना म्हटले, ठीक आहे, मी संसारावरचे सगळे प्रेम म्हणजे सगळी माया काढली आणि जर परमात्म्यावर लावली तर होईल काय? महाराज म्हणले, ही तर प्रेम भक्ती होईल. पहिलं चरण ती आवडती देवा,
आवडती देवा कमाल आहे हे चितोर भक्ती 25 वर्षाची भक्ती येते उगाच येते आवडती देवा सकल भावी माया काही नाही उत्तरार्ध आधी म्हणा आणि पूर्वार्ध म्हणा मग संकल्पावी माया संसाराची याची थोडं भक्ती आवडती देवा याच्यात काय किती नाही जगाच्या पाठीवर एवढा चांगला सिद्धांत मांडणारा एवढा चांगला साधू पुन्हा होणे नाही सगळं जग एकत्र केलं सगळे तत्ववेत्ते एका पारड्यात टाका आणि माझ्या तुकोबारांचा अभंगाचं एवढं चरण ठेवा संकल्पावी माया संसाराची याची थोडं भक्ती आवडती देवा काय सिद्धांत आहे राव देवाला काय आवडतं काही नाही संसारावर प्रेम न करता त्याच्यावर प्रेम करणं आवडतं काय काय सिद्धांत आणि असं त्याला आवडेल ते त्याला देण्यात मजा आहे काय वाटतं तुम्हाला आवडेल ते त्याला देण्यात मजा आहे का त्याला जे आवडेल ते त्याला द्या अगरबत्ती त्याच्या आवडीची बघा कधी नैवेद्य कीर्तनी त्याच्या आवडीचं ठेवा खरंच आहे नाही अलीकडे माणसाच्या आवडी निर्माण झाले किती वाईट आहे माणसांना आवडतं म्हणून आपण आयोजित करतो पण देवाला आवडेल का ना आवडेल याचा कोणी विचारच करत नाही आणि माणसाला आवडतं ते करणं त्याचं नाव प्रपंच आहे आणि माणसाला जरी आवडलं नाही तरीही करणं त्याचं नाव परमार्थ आहे देवाला काय आवडतं ते द्या त्याला जे आवडतं ते द्या ही भक्ती हो भक्ती भक्ती काय मी 1-2 मिनिटं घेतो तुमचे 2 मिनिटं एक सावकार होता सावकारीचा व्यवसाय सुरू होता ना इकडे सावकारी माहिती ना नाही माहिती त्या सावकाराला पोरगच होईना आता का होईना ते मला नाही माहिती म्हणजे काय सांगता येणार नाही मला पण 50व्या वर्षी त्याला झालं लेट पण थेट पोहोचला नाही 50व्या वर्षी पोरग झालं पोरग 1च वर्षाचं झालं ते आजारी पडलं नवीन व्हायरस आला त्याच्यात ते गेलं चेकअपला डॉक्टर म्हणले टेन्शन नका घेऊ काय रिस्क नको तुम्ही असं करा पुण्याला जाऊन तपासण्या करून घ्या तर पुण्याला गेलं सगळ्या तपासण्या केल्या त्याला रक्तातला कॅन्सर निघाला डॉक्टर म्हणजे तुम्ही आता वाचत नाही ते म्हणजे माझ्या वजना इतके पैसे देतो ते म्हणजे वजना इतके पैसे देऊन आम्हाला माणसं वाचवता आले असते ते 102 वर्ष सत्तेत झाले नसते वाचवणारा वरती बसलेला आहे क्षणाक्षणा सांभाळतो साक्षी होतो आपण गतिर्व्रता प्रभू साक्षी साक्षी सावकार टेन्शन मध्ये आला घरी आला आता मी जगत नाही काय करावं 1 वर्षाचं लेकरू माझं कोण सांभाळली माझी प्रॉपर्टी एका जीवलग मित्राला बोलवलं अरे बाबा असं आहे मी काही जगत नाही ही सगळी प्रॉपर्टी तुझ्याकडे ठेव माझा मुलगा 20 वर्षाचा झाल्यावर परत दे ते म्हणले अरे मला नोकरी आहे ना एवढं सांभाळ तुझं बिराड एवढं ते म्हणले मी तुला 5 लाख रुपये पगार देतो पण माझी प्रॉपर्टी सांभाळ ते म्हणले अरे 20 वर्षांनी तुझा मुलगा मोठा होईल मला हाकलून लावेल माझी नोकरी जाईल रिटायरमेंटचं पेन्शनही जाईल ते म्हणले एक काम कर माझा मुलगा 20 वर्षाचा झाल्यावर आता नीट ऐका कीर्तनच करतो नीट ऐका तुला आवडेल ते माझ्या मुलाला दे आणि काही तुला इतकून दे त्यामुळे मृत्यूपत्र लिहिलं मृत्यूपत्र मी मेल्यानंतर माझ्या मित्राकडे असलेली माझी प्रॉपर्टी माझा मुलगा 20 वर्षाचा झाल्यावर माझ्या मित्राला आवडेल ते मुलाला द्यावं त्यालाही काही ठेवावं वेळ नव्हता सावकार मेला
पोरगा 20 वर्षाचा झाला. आता गेला मित्राकडे म्हणजे काकांकडे. काका माझी प्रॉपर्टी द्या मला परत. म्हणजे घे बाबा काय करायचं मला. तुझ्या बापाने सांभाळायला दिली, 20 वर्ष सांभाळली, वाढवली पण एकच आहे, मला आवडेल ते द्यायचंय. तुला आवडेल ते दे काका. मग 500 एकर जमीन आहे, 495 एकर मलाच ठेवतो, 5 एकर तुला देतो. तुम्ही कसं काय असं? नाही मला आवडेल ते द्यायचं. 9,95,00,000 बँकेत एफडी आहेत. 9 कोटी मला ठेवतो, वरचे 5 तुला देतो. इथले सगळे घर तुला घे आणि पुण्यातले मी घेतो. ते म्हणजे काय चेष्टा करतात? चेष्टा नाही आहे, मृत्यूपत्रच असे. मला आवडेल ते तुला द्यायचं, घ्यायचं ते घे. रडायला लागला, टेन्शन मध्ये आला. 4 मित्र भेटले. एका मित्राने सांगितलं कोर्टात दावा दाखल कर, तुझ्या बाबाची प्रॉपर्टी त्याची आहे. त्याने कोर्टात दावा दाखल केला. कोर्टही चांगलं होतं, म्हणजे फार जुनी गोष्ट ही. सगळं समजून घेतलं कोर्टाने आणि निकाल दिला. त्या काकांना सांगितलं कोर्टाने, तुमच्याकडे जे ठेवलं ते सगळं या मुलाला देऊन टाका आणि मुलाला जे दिलं ते तुम्ही घ्या. ते म्हणजे असं शक्य नाही. त्याने मृत्यूपत्र सादर केलं. त्याच्याकडे आरसा होता. मला आवडेल ते द्यायचंय. मग कोर्ट म्हटला 495 एकर शेती आवडल्याशिवाय तुझ्याकडे ठेवली का? 9 कोटी रुपये आवडल्याशिवाय तुझ्याकडे ठेवले का? मग मृत्यूपत्र काय म्हणतं? तुला जे आवडतं ते त्याला दे. संकल्पा मी माया संसारात आपलं कधीतरी दुसऱ्याला देऊन बघा. याची थोर भक्ती आवडते देवा. थोर 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 म्हणजे काय? थोरांनी केलेली भक्तीच थोर असते महाराज. थोरांना काय थोर कळणार आहे? थोरांना थोर कळत नाही, थोरांनाच थोर कळतात. भक्ताचा महिमा थोरांना नाही कळणार. मग थोर भक्तांनी, थोर ज्ञानोबारांनी, थोर तुकोबारांनी केलेली भक्ती थोर आहे. भीष्म, प्रल्हाद, उद्धव, नारद ही अशी यादी आहे. यांनी केलेली भक्ती काय भक्ती केली यांनी? अन्याभिलाषितम शून्यम ज्ञानकर्मादि अनावृत्तम अनुकूलेन कृष्ण अनुशीलनम भक्ती ही उत्तम. आचार्य तिला उत्तम भक्ती म्हणतात. अन्याभिलाषंतम शून्यम. बाकी सगळं ज्यांना शून्य वाटतं, परमात्माचं प्रेम आणि परमात्मा सोडून हे विश्व ज्यांच्यासाठी शून्य आहे, तो जगातला थोर भक्त आहे महाराज. अन्यासा नाम त्यागो अनन्यथा जिता आहे ती थोर भक्ती आहे महाराज. अहो नामदेवराय देवाच्या समोर उभे राहिले. देवा पुढचा जन्म कशाचा विधी मला काही फरक पडत नाही. पाषाण करीशी तरी रंगशिळेची निमिषे तुझे द्वारी वशी ऐशी करी. वृक्ष करीशी तरी तुळशीची निमिषे तुझे द्वारी वशी ऐशी करी. मनुष्य करीशी तरी भक्ताशी निमिषी तुझे द्वारे वशी ऐशी करी. हेची थोर भक्ती आवडती देवा. जन्मोजन्मी ज्यांची सेवा आणि प्रेम हीच भक्ती जिथं आहे, थोर भक्ती म्हटलंय. हेची थोर भक्ती आवडती देवा. अशी थोर भक्ती कुणी केली? एक 5-7 मिनिटात सांगतो. एकदा प्रेमाने भजन करा. विठोबा कुमार Bye.
संसाराची आमचे हरिभक्ती पारायण बाबूराव महाराजांचं इथं भागवत चालू आहे आणि म्हणून भागवताच्या संबंधाने मी हा अभंग मुद्दाम घेतला. याची थोर भक्ती आवडती देवा. मला भागवतामध्ये काही थोर भक्त सापडले, कारण भक्ती हा शब्द श्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे? भक्ती शब्द ती भक्ती ना. हा मग हेची थोर भक्ती आवडती देवा. मग भक्ती जर श्रेष्ठ असेल आणि ती भक्ती असेल तर भक्ती करणारी ही स्त्रीच असते. नाही भगवान शंकराला सुद्धा गोपिकेचं रूप धारण केल्याशिवाय भगवंताच्या रासलीलेत जाता आलं नाही. श्री भूमिका घेणं ही सर्वश्रेष्ठ भक्ती. दुर्लांबूल अर्जुना का तो भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभा मी कांतो ऐसा पडिये हाचीने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गररिगी झाले. मग भक्ती जर थोर श्रीच करत असेल, श्रीच्या हृदयाशिवाय भक्ती नाही. आणि अलीकडे जर सगळ्याच माझ्या लाडक्या बहिणी थोर असतील, लाडक्या बहिणींचं नको कौतुक करू. लाडक्या बहिणी पार पुऱ्या लाटता कीर्तन ऐकताय, ही सुद्धा भक्तीच आहे. कारण त्यांनी आता लाटलं नाही तर उद्या तुम्ही काय खाणार? आणि ते लाटतात म्हणजे हरीची पुरी लाटतायत ती. लाटणार भरपूर आहे, पण हरीची पुरी लाटण्याकरता भाग्य असावं लागतं. हरिपुरी एक माणूस जालन्याजवळ पण एक गाव आहे पुरी का किरपुरी असे नाव आहे ना. जालन्याजवळ चिरपुरी तर काय पुरी आहे ना, तीर्थपुरी. एक मी कीर्तनी गेलो तिथं. आमच्याकडे नुसती पुरी आहे आणि आता 11 वाजल्यामुळे कीर्तन सुद्धा पुरीच आहे. तर त्या थोर काही भागवतात मला शिव्या दिसल्या, एवढ्याच सांगतो पटकन थांबतो. पहिल्या चरणावरती एक श्री म्हणजे 4ही चरणावर एका मिनिटात 4 स्त्रिया सांगतो. मला पहिली चरणावरती हेची थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची एक थोर स्त्री दिसली, तिचं नाव आहे द्रौपदी. काय झालं? अश्वत्थाम्याने तिची 5 मुलं मारली, मुंडकी छाटली. क्रूर होता तो. खरं म्हणजे ब्राह्मणाचं पोरग एवढं क्रूर नसलं पाहिजे, पण आता ते कसं काय होतं मलाही माहिती नाही. कारण ते रोज हॉटेलवर जेवायचं आणि ती हॉटेल दुर्योधनाची होती. डाब्यावर जेवण एवढं सोपं नाही महाराज. बुद्धी भ्रष्ट होऊन गेली त्याची. अर्जुन आणि कृष्ण द्रौपदी जवळ गेला, तिचा शोक बघता म्हटले निघा इथून. माझ्या मुलांना ज्यांनी मारलं त्याला माझ्या जवळ आणा. सूर्योदयाच्या आत माझ्या मुलांचा मारेकरी आणा, नाही तर तुम्ही तोंड काळ करा. चिडलेली द्रौपदी बघितली देव आणि अर्जुन अश्वत्थामाला शोधायला निघाले. अर्जुन म्हटले कोण आहे? देव म्हणे मला सगळं माहिती. चल तू टेबला खालून घ्या, नाही तर टेबलावरून घ्या, त्याला कळतं, लक्षात ठेवा. अश्वत्थामाला धरलं, बांधून आणलं आणि अशी अपेक्षा होती. पुत्र वियोगाने व्याकुळ झालेली ही द्रौपदी अश्वत्थामाची राख करेल डोळ्याच्या नजरेतून. पण त्या अश्वत्थामाकडे बघितलं आणि ही द्रौपदी महान द्रौपदी म्हणते मुच्यताम मुच्यताम यशा ब्राह्मण मित्रम गुरु. अरे काय केलं तुम्ही हे? अर्जुना, अरे कृष्णा काय केलं तुम्ही हे? याला मुचक्या बांधून आणलं, पण हा सामान्य नाही, हा ब्राह्मण आहे, हा गुरूंचा मुलगा आहे, असं का बांधून आणलं? म्हणजे यानीच तुझी मुलं मारली. महारोदितस्य जननी गौतमी पतिदेवता. यांनी माझी मुलं यांनी मारली, म्हणून मी का गौतमी मातेचा मुलगा मारावा? माझी मुलं याने मारली, मला जे दुःख झालं ते याच्या आईला मी का द्यावं? माझी मुलं मेली मरू द्या, पण दुसऱ्या कोणाच्या मातेची मुलगा मरू नये अशी माझी इच्छा आहे. याला सोडून द्या. संकल्पावी माया संसाराची हेची थोर भक्ती आहे. द्विअक्षरस्तु भ्रमेन मृत्यू त्रिअक्षरम ब्रह्म शाश्वतम ममेतेचे भ्रमेन मृत्यू न मम इतीचे शाश्वत. न मम म्हणा, माझं काहीच नाही म्हणा. ह्याला मम 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 करतात. लग्न झालं की सगळ्यांचं लग्न ते लग्नामध्ये कन्यादानाला बसतो बरं. कन्यादानाला
आणि ते गुरुजी नवरीच्या बापाला म्हणले घ्या म्हणा मामा. ते नवरीचा बाप म्हणले न मामा. अरे म्हण ना मामा. ते म्हणले न मामा. नवरदेव म्हणले मी म्हटलं चालेल मला काय गेले मामा मनाशी म्हटलं. आपणच विवणी दुहिता न मामा म्हणे पिता तो सुदैव प्रतिग्रहिता जावई शिरके. न मामा म्हणणारा बाप मुक्त झाला जावई मामा म्हणून आयुष्यभर अडकला. कोरोनात सुद्धा सुटला नाही. म्हणून हे ममत्व हे विष आहे. ज्याला हे सोडता आलं माझं पण सोडता आलं याची थोर भक्ती आवडती देवा. तू जगातला थोर भक्त आहे. त्याला सांगू का ज्याला दुसऱ्याला आनंद देता येतो ना तो थोर असतो. दुसऱ्याचा आनंद घेऊ नये टाका. म्हणून एक सांगू का जगात किती संप्रदाय होऊ द्या किती श्रीमंत साधू होऊ द्या पण जगात वारकरी संप्रदाय हा सर्वश्रेष्ठ आहे. कारण वारकरी संप्रदाय सामान्यातल्या तळागाळातल्या खेड्यापाड्यात जाऊन 2 तास आनंद देण्याचं काम करतो. गाण्यातून आनंद, कीर्तनातून आनंद, वाजण्यातून आनंद. नाही याच्यात झाला तर उद्या पुरी खाण्यात आनंद. याची थोडं भक्ती आवडते देवा. आता 3च मिनिटं राहिले पटकन. दुसरी एक स्त्री आठवली पुन्हा. ठेवली अनंते तैशीची धावे चित्ते असू दे. आता आपण प्रमाण डायरेक्ट शेवटच बोलले चालेल ना. हा असंच एक पोरग अडकून गेलं चक्रयूमध्ये सुभद्रेचं. माहिती आहे ना काय नाव होतं त्याचं? अभिमन्यू. त्याची दुःखद वार्ता कृष्णाने अर्जुनाला सांगायला आले. सुभद्राने ऑप्शन केलं. कृष्णाने ओवाळू नाही दिलं. ठेव आरतीचं ताट. आरती ओवाळण्याची ही वेळ नाही का? अगं आपला अभिमन्यू बद्दल मी बोलत होतो. तू तर युद्धात गेला होता. युद्ध जिंकला असेल ना. युद्ध जिंकला पण आता परत येणार नाही. तो निवर्तला वारला युद्धात विजयी झाला. त्यांना अपेक्षा होती ही आता बेशुद्ध पडेल ताव फोडेल केस तोडेल तातखिळी बसेल. पण ही हसायला लागली. अर्जुनाने तिला धरलं. कृष्णाने पुन्हा खांदे धरले. गदा गदा हलवलं. तुझं पोरगं मेलं सांगितलं तरी ती हसतेच आहे. कृष्णाच्या मनात प्रश्न आला जिचे बिडे बाळ प्राण कळ. आता तू रडते रड ना. तू का असते वेळा पाण्यासारखी? देवा 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 माझं पोरगं मेलं ना. कळलं मला. हसू का रडू तू सांग. एक सांगू का रे कृष्णा. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण आले जो जगाते चालिता. तुझ्या सत्तेशिवाय सूर्य चालत नाही. तुझ्या सत्तेशिवाय वेद बोलत नाही. तुझ्या सत्तेशिवाय कुणाचाच प्राण जात नाही. हे खरं आहे. मग माझा पोराचा तुझ्या सत्तेशिवाय गेला. तुझ्या इच्छेशिवाय गेला का तो? अरे तू मरणारे जगवले जगणारे मारले. तुझ्या इच्छेच्या पुढे कुणाचंच काही चालत नाही. मग माझा अभिमन्यू मरावा ही जर तुझीच इच्छा असेल तर तुझ्या इच्छेमध्ये दुःखी होण्याचं काहीच कारण नाही. एक सांगू का आम्हाला एवढंच माहितीये ठेवलेले अनंते ऐशेचे रावे चित्ती असू द्यावे समाधान. कोणत्याही परिस्थितीमध्ये अंतकरणाचं समाधान ज्याचं ढासळत नाही तो जगातला सर्वश्रेष्ठ भक्त असतो. याची थोडी आवडती. आनंदे निर्भर सोबलते काही सुख दुःखा नाही साडा. युद्ध संपलंच होतं. देव निघाले. पाकिट वाटायचंच काम चालू होतं. सन्मानाचं काम चालू होतं. सगळ्यांना भेटून कुंती जवळ गेला. आता येतो का? आता कुठं चालला? आता मी चाललो माझ्या द्वारकेला. अरे 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 आता तर राज्य आलं. माझे पोरं आता राजगादीवर बसले. आता आनंदाचे दिवस आहेत. तू कुठे चालला? ते म्हणजे तुला राजगादीवर बसवण्यापुरतं माझं कर्तव्य होतं. आता मी तुझ्यात पडणार नाही. म्हणजे सांगायला हरकत नाही महाराज. हा वेगळा विषय पण तरी रवी महाराज त्याचे साक्षीदार आहेत. सत्ता येण्याच्या आधी महाराष्ट्रातल्या 250 कीर्तनकारांचे 2 दिवस धर्म परिषद मी घेतली. रवी महाराज साक्षीदार. सगळे 250 कीर्तनकारांची धर्म परिषद आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याला 2 दिवस उपस्थित होते. आणि ती त्या कार्य करण्याकरता एक संघाचा महात्मा होता. तुम्हाला माहितीसाठी सांगतो.
त्या संघाच्या महात्म्याने इतके प्लॅन आणि इतकं काम आमच्याकडून करून घेतले. आणि ज्या दिवशी सत्ता आली त्या दिवशी त्या संघाच्या महात्म्याने सांगितलं, परत मला भाजपचं काही सांगायचं नाही, सत्ता आणून देणं आमचं काम होतं. आता आम्ही हस्तक्षेप करणार नाही. आता तुमचं तुम्ही बघा, धर्माचं राजकारण करा, अधर्माचं करू नका. हा, आता कृष्ण म्हणजे झालं, मी चाललो, मी नाही थांबत, आता चाललो मी. नाही नाही, त्याच्या पुढे जाऊन सांगू का महाराज, रवी महाराज, आता कीर्तनकारांनी सुद्धा तिथं लापटपणा करू नये. धर्म कार्य संपलं, आपलं काम संपलं, आपलं ज्ञानोबा प्रचार करणं आपलं कार्य आहे. आणि लोक माळकरी होऊन लोक सन्मार्गाला लावणं आपलं काम आहे. आता त्यांना त्यांचं राज्य करू द्या, आपण उगाचच काय करण्यात मजा आहे. त्याग असण्याला गरजेचं आहे. असू द्या, असू द्या. कुंती मातेने सांगितलं, तुला जर आम्ही दुःखात असून तू जवळ राहत असशील आणि आनंदात दूर जात असेल तर काढी लाव त्या सत्तेला. काही आम्हाला दुःख दे, आम्ही ते आमचं प्रारब्ध म्हणून बघू. विपद संतना तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यशात पुनर्भव दर्शन. कितीही विपदा येऊ दे, पण त्या भोगण्याकरता तू पुन्हा पुन्हा आम्हाला भेटत असशील तर वाहिले उद्वेग दुःखची केवळ भोग नेते फळ संचिताचे. आम्ही आमचं संचित म्हणून भोगू, पण तू जवळ असला पाहिजे कृष्णा. तू जवळ असशील ते दुःखही आम्हाला आनंद आहे, तू दूर असशील तर ते राज्य आम्हाला पूर्ण समान आहे. याची थोर भक्ती आवडते. म्हणजे याच्यातून काय शिकायचं, देवाने सत्ता आणि संपत्ती दिली तर भुलून जाऊ नका. सत्ता संपत्तीपेक्षा सत्तेचा मालक जवळ ठेवा. शेवटचा विषय कीर्तनी संपलं, आता भैरवीच ऐकायची. देव निघाले, रथात बसले, ड्रायव्हरने फॉर्च्युनरचा दरवाजा उघडला. म्हणजे आता फॉर्च्युनर तेव्हा सुवर्ण रथ होता. रथात पाऊल ठेवला देवाने. दुसरा पाऊल एका तरुण श्रीने धरला. थांबा देवा, थांबा, जाऊ नका. कोण आहे? उत्तरा म्हणतात, मला पांडवांची सून आहे मी. काय झालं? अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं. आता कोणीच वाचणार नाही, मला वाचवा, कारण माझ्या उदरामध्ये पांडवांचा वंश वाढतोय. देव म्हणले, बोल, पाकिट कितीचं भरशी? येशी तेव्हा ती म्हणजे ही देण्याची वेळ नाही देवा. तेव्हा तिने श्री जीवनाचं सगळ्यात मौल्यवान काय असेल तर तिचं मातृत्व आहे. तिने मातृत्वच देवाला समर्पित करून टाकलं. खरं सांगू, कोणतंही कर्म जर तुम्ही परमात्म्याला समर्पण करायला शिकलात तर तुम्ही थोर ठरलात, लक्षात ठेवा. तिने सर्वस्व समर्पित केलं. आमच्याकडे जुना काल एक भटजी होते, ते अशी इकडे पद्धत असेल, खळे मागायचे, माहिती का तुम्हाला? धान्य मागायचे खळ्यांवरती, म्हणजे ते तीच त्यांचं ते असायचं. मग ते धान्य मागण्याकरता एक घोडं होतं, ते घोड्यावर ठेवायचं, नाजूकच होतं ते. एकदा काय झालं, 5-25 पाहिलीच म्हणतात असं धान्य साचून ते घोड्यावर ठेव. घोडं लागलं असं ते करायला. त्याला वाटलं घोड्यावर ठेवावं का आपण घोड्यावर बसावं. त्याने काय केलं, ते सगळं धान्य स्वतःच्या डोक्यावर घेतलं, तो घोड्यावर बसला. लोक म्हणजे का असं काय करताय तुम्ही? ते म्हणजे सगळं आपलं त्याच्यावर द्यायचं, तरी आपण बी घेतलं तर काय बिघडणार आहे? आपलंच आहे ना, सगळा भार त्याला द्यायचा. अरे तुझ्या डोक्यावर असला तरी हा भार त्याच्यावरच आहे. मग स्वतःला भार घ्यायला नका शिकू, त्यापेक्षा त्याला समर्पण करायला शिका, जसं उत्तरेने केलं. याची थोरं आवडती देवा. वाहू हा संसार देवा पायी, याची थोर भक्ती आवडती देवा. भोगले ते फळ संचिताची, याची थोर भक्ती आवडती देवा. चित्ती असू द्यावे समाधान, याची थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची, याची थोर भक्ती आवडती देवा. त्याकरता काय करा, तुका म्हणे घालू, तुका म्हणे घालू तयावरी घाल. तुका म्हणे घालू तयावरी घाल. तुका म्हणे
संकल्पावी माया संसाराची हरिपुरी महाराज संस्थान एक जागृत संस्थान आहे. या गावात होऊन गेलेले साधू, मला असं कळालं त्यांच्या गुरूंची ही समाधी जवळच आहे. गुरु शिवपुरी महाराज आणि हरिपुरी महाराज दोन्ही मोठी महात्मे होऊन गेले. आपण भाग्यवान आहात, त्यांचा हा उत्सव पुण्यतिथीचा करताय. पुण्यवंत व्हावे घेता हा उत्सव भव्य होत राहावा. आपल्याला हा उत्सव करण्याकरता आरोग्य आणि समृद्धता मिळावी अशी निवृत्तीनाथांच्या चरणी आणि हरिपुरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. ही सोन्यासारखी महाराष्ट्राची डायमंड मंडळी यांना उत्तम आरोग्य आणि सुख संपदा लाभावी. आमच्या वारकरी संप्रदायाचा वैभव आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजा. सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो. ज्ञानेश्वर